चला तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगते एक मिडल क्लास हाऊसवाईफची कहाणी, जे फक्त एक हाऊसवाईफ समजू शकते. आम्ही स्वतःला सकाळी उठल्याबरोबर आरशात कधीच बघत नाही, कारण ओ माय गॉड आम्ही किती सुंदर दिसतोय असं म्हणणं आमच्याच्यानं होत नाही, कारण तो अवतार स्वतःचा बघणं होत नाही. आणि नंतर मग आमचे घर साफसफाईचे कामं चालू राहते. इतकेच कामं चालू राहते की 4 दिवस झाले माझ्या घरातनी दोरी बांधलेली आहे, त्याच्यावर टी शर्ट लटकून आहे, पण ते काढण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. कारण ही आहे हाऊसवाईफची कहाणी. जे तिथं पडून असलं ते तिथं 2 दिवस राहिल्याशिवाय आम्हाला करमत नाही. आणि केस पांढरे झाले तर पूर्ण केसाला काळी मेहंदी लावणं हे हाऊसवाईफला परवडत नाही, कारण पूर्ण मेहंदीचं पॉकेट एका दिवशी जातं. म्हणून आम्ही थोडी लावतो, जिथे पांढरे केस आहे तिथेच. मग नंतर 5 मिनिटं झाले की लगेच धुवून येतो. मग हे मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आम्ही कितीही महागड्या क्रीमा वापरू किंवा मॉइश्चरायझर वापरू, आमचं काम फेअर अँड लवली लावल्याशिवाय संपत नाही. सो फेअर अँड लवली बघत होती, फेअर अँड लवली संपली होती. आणि काय करावं बाबा, मिडल क्लास हाऊसवाईफची हेच कहाणी. आणि पावडरचा डब्बा शोधता सापडला, पण ते पण छोटासा होता आणि त्याच्यातलं खत्म झालं होतं. आमच्या घरी खूप सारे देव नसतात, खूप सारे देव आहे नाही, म्हणून आमच्या घरी एकच बुद्ध. खूप सारे देवाला पूजण्यापेक्षा बुद्धाला पूजलेलं कधीही चांगलं. म्हणून मी बुद्धाची पूजा करून घेतली आणि नंतर कुकर लावायला आली. सो हा कुकर आमच्या घरी 4 वर्ष झाले. या कुकरला 4 धक्के मारल्याशिवाय बिचारा कुकर शिट्ट्याच मारत नाही. पण काय करणार, हीच आहे एक मिडल क्लास हाऊसवाईफची कहाणी. आणि नंतर 1 वाटी चावल, 1 वाटी डाळ घेतली आणि कुकर लावायला गेली. हा जो चटणी मिठाचा डब्बा तुम्ही बघता मसाल्याचा, याला मी जेव्हा नवीन यवतमाळला राहायला आली तेव्हा घेतले होते. जमतेम 11 वर्ष झाले ते 35 रुपयाच्या डब्याला. काय करा बाबा, तो डब्बा आमच्या हाऊसवाईफ करून फेकणंच होत नाही. नंतर स्वतःचे कपडे, आमच्याकडे मशीन वगैरे नाही, आम्ही स्वतः रगडू धुतो मेहनतीनं, तरीही आमचं वजन कमी होत नाही. कपडे धुवून झाल्यानंतर पुन्हा आले किचनमध्ये. पुन्हा किचनमध्ये आल्यानंतर थोडंसं फ्लावर सोबत खेळल्यानंतर फ्लावरची भाजी करायला घेतली. भाजी करता करता माझा अंशू, माझा मुलगा स्कूलमधून आला. मम्मा करत स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं त्याच्यासोबत खेळल्यानंतर पुन्हा ट्युशनला न्यायचा टाईम झाला. सो ट्युशनला न्यायचा टाईम झाल्यानंतर 2 दरवाजे आहेत, 2 दरवाजाला 4 वेळा लोटून पाहिल्याशिवाय आमचं हाऊसवाईफचं मन भरत नाही. आणि लॉक लावलं याच्यावर तर भरोसा आमचा अजिबातच नाही, त्याला 2 वेळा वळून बघावंच लागते. हेच तुम्ही सुद्धा करता का? आणि सगळ्या हाऊसवाईफ सारख्या असतात का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमची काय कहाणी आहे हे पण शेअर करा. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नॉर्मल हाऊसवाईफ कशी असते, तिची काय कहाणी असते हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे माझ्या मशीनवरचा सगळा पसारा आवरते आणि मी कपडे शिवायला लागते. तुम्ही सुद्धा आराम करा. आराम करता करता होम डायरीज ऑफ स्वाती बघा. कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका.